एक डाकू, दरोडेखोर, चोर रामायण लिहू शकतो, ते रामायण अजरामर होऊ शकतं, ईश्वर त्याला प्रमाण मानतो. बस अजून काय पाहिजे. त्यानंतर कितीतरी डाकू झाले, दरोडेखोर झाले, पण त्यांनी जर रामायण लिहिलं असतं तर ते प्रसिद्ध झालं असतं का? तर नाही. याचं कारण आहे की तो वाल्या हा मूळ रत्नाकर होता. रत्नाकर नाव त्याचं होतं. चांगल्या घरात वाढलेला होता. त्यांनी भरपूर अभ्यास, रामायणामध्ये त्यानं स्वतःचं वर्णन खूप छान केलेलं आहे की त्यांनी बऱ्याच विद्या पारंगत केलेल्या होत्या. पण असंगाशी संग करता सायास, त्याला संगत वाईट लागल्यामुळं तो हात गेला. आणि मग सगळ्यांनी, कुटुंबानं सुद्धा त्याला बहिष्कृत केलं आणि त्याला मरा मरा म्हणायला सांगितलं, मंत्र दिला. नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे. मराचा राम झाला आणि त्याचा उद्धार झाला आणि त्यांनी लिहिलेलं काव्य रामायण हे अजरामर झालं. याला म्हणतात परिवर्तन. आपण रोज सुविचार ऐकत असतो, वाचतो, सोडून देतो. आपल्यामध्ये परिवर्तन लगेच घडत नाही. परिवर्तन हे हळूहळू घडत असतं. हा निसर्ग नियम आहे, सृष्टीचा नियम आहे. एकदम जर परिवर्तन माणसाच्यात घडत असतं तर दासबोध आहे, तुकाराम गातात, ज्ञानेश्वरी एवढं काफी आहे, एवढ्यातच माणूस बदलला असता. पण बदलत नाही, कारण DNA स्ट्रॉंग लागतो. त्याचा मूळ गुणधर्म माणसाचा जर चांगला असेल तर तो बदलू शकतो. आणि मग त्रास झाला की माणूस म्हणतो, कुणीतरी सांगतो, यज्ञ उदंडीच कराव्या, आलस्य अवघाची दौडावा. आणि मग तो काहीतरी कुंड करणं म्हणजे काय? यज्ञ करणं म्हणजे एक कुंड तयार करणं, त्यामध्ये आहुती देणं, सगळ्या वनस्पती, धूप, दीप काय असेल ते सगळं त्याचं हे करणं, आहुती देणं त्याला. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, या आहुतीला, या यज्ञाला आमच्याकडे काहीच महत्त्व नाही. आमचा यज्ञ कुठला आहे? सामूहिक यज्ञ, म्हणजे सगळ्यांनी एकत्र यायचं. माणूस हा एकटेपणानं राहू शकतो पण स्वयंभू राहत नाही. एकटेपणा स्वीकारू शकतो पण स्वयंभू नाही. त्याला स्वयंभू राहता येत नाही. अनेक जणांची त्याला गरज असते. आपण बघतो, देशासाठी जवान शहीद होतात, कंपनीमध्ये लोक काम करतात किंवा डॉक्टर लोक, सगळेजण आपापलं कर्म करत असतात. भगवंतानं सांगितलेलं आहे, तुम्ही कर्म केलं तरच तुम्हाला ह्या सृष्टीवर राहायचा अधिकार आहे. ते वाईट चांगलं तर त्याचं तो भोगून घेतो, पण कर्म, काम हे तुम्हाला करावंच लागेल. काही लोक श्रीमंत होतात काम करून, आपण त्यांना विनाकारण नाव ठेवतो की खूप मोठा झाला, पण त्यांनी कर्म केलेलं असतं, काम करत असतो, वर्क इन प्रोग्रेस असतो तो, म्हणून तो मोठा होतो. आणि एखादा दुधामध्ये भेसळ करतो, अवैध धंदा करून मोठा होतो, आपण त्यालाही म्हणतो हाशे पैसे कमवून मोठा झाला. आपल्याला काय करायचंय? कुठलंही कर्म केलं तर ते देवासमोर वाहिलं जातं आणि त्याला कुठली शिक्षा द्यायची हा परमेश्वर ठरवत असतो. आम्ही आपल्याकडे तो चार्ज दिलेला नाही. त्यामुळे आपण आपलं कर्म करत राहिलं पाहिजे. आपल्या कर्मामध्ये कुठलीही बाधा येऊ दिली नाही पाहिजे. ज्ञानेश्वरांनी सांगितलं, कर्माचे 2 प्रकार आहेत. एक वैयक्तिक कर्म आहे आणि दुसरं सामूहिक कर्म आहे. तर सामूहिक कर्म म्हणजेच यज्ञ. आता आपण एक दृष्टांत दिला तर तुम्हाला समजेल. भाकरी आपल्या ताटात येते आणि आपण ती खायला सुरुवात करतो, पण आपण रोज म्हणतो का ही भाकरी कशी बनली? कारण भाकरी बनण्याची प्रोसिजर, आपण जर बॅक पाठीमागे गेलो तर वावर नसलं तर ते शेत विकत घ्यावं लागतं, अमाप पैसे खर्च करावे लागतात. वडिलांचीत असलं तर ठीक आहे, ते स्वच्छ करावं लागतं, नांगरावं लागतं, कुळवावं लागतं, पेरावं लागतं, ते पीक काढावं लागतं, त्याची राखण करावी लागते, नंतर ते मळावं लागतं, वाळवावं लागतं, दळावं लागतं, मळावं लागतं आणि भाजावं लागतं आणि मग ती भाकरी आपल्या ताटात येते. किती जणांचे हात लागले त्या भाकरीला? याला म्हणायचं सामूहिक कर्म. हे कर्म सुद्धा कर्मप्राप्त आहे. याचं पुण्य आपल्याला सामूहिक
कर्मामध्ये सुद्धा आपण सामील झालं पाहिजे. आपल्या सभोवताली ज्या गोष्टी घडत असतात त्याकडे आपण चांगल्या पद्धतीनेच बघितलं पाहिजे. माणसाच्या मनामध्ये कुठलाही ग्रह असेल तर तो लवकरात लवकर जात नाही, किंवा त्याला कुठलं कर्म करावं हे लवकर कळत नाही. पेक्षा आपण जन्म घेतलेला आहे या पृथ्वीवर, सृष्टीवर, तर आपलं कर्म कुठलं आहे की आपल्याला जे आपल्या शिक्षक असो, आपण शिक्षणदानाचं काम केलं पाहिजे. गृहिणी आहे, गृहिणीचं काम केलं पाहिजे. विद्यार्थी आहे, विद्यार्थी अर्जन विद्या घेण्याचं काम केलं पाहिजे. जे कोणी असतील ते, आपल्या घरामध्ये 4 माणसं असतात, 4-5 माणसाचं ते एकत्रित कुटुंब पद्धती नामशेष झालेली आहे. दुर्दैव आहे ते. 4 माणसांचं सुद्धा एकमेकांच्या मध्ये कितीतरी वेळा असं होतं की एकजूट व्हायला खूप वेळ नसतो, किंवा खूप त्रास होतो प्रत्येकाची मतं जुळायला. मग ह्या कंपनीतनी काम करणारी जी मंडळी असतात, त्या कंपनीचा मालक तो 1-1 लाख लोकांना कसं हँडल करत असेल. म्हणजे आपले 4 लोकांचं जे आपण कर्म करतो त्याला 1 लाखाचं पुण्य भेटणार आहे. सगळेच तो आहे म्हणून कंपनी चाललेली आहे. हे सामूहिक कर्म याला म्हणायचं. मग अशा पद्धतीनं परमेश्वरानं सांगितलेलं आहे, भगवंतानं, की तुम्ही कर्म हे तुम्हाला करावंच लागेल. ते वाईट चांगलं हा ईश्वर बघणार आहे, पण कर्म केल्याशिवाय तुम्हाला ह्या पृथ्वीवरती कुणीही विचारणार नाही. आता अर्जुन ज्यावेळेला कर्म करायला तर टाळतो, धनुष्य खाली पडतो, श्रीकृष्ण म्हणतो जा की बाबा, जा ना, घे लवकर धनुष्य आणि चल युद्ध करायला. त्यावेळेला तो अर्जुन पण त्याला हलक्यात घेऊ नका बरं का. तो त्याचा देवावर विश्वास आहे ही गोष्ट वेगळी आहे, पण त्याला त्या लोकांना मारायचं नव्हतं ही गोष्ट खरी आहे. मग भगवंताच्या लक्षात येतो की याला भीष्म असतील किंवा द्रोणाचार्य, दुर्योधन, हे कौरव, हे घरातले ह्यांना ह्याला मारायचं नाही म्हणून हे कर्म करत नाही तो. मग भगवंत म्हणतात, अरे मी ईश्वर आहे आणि तू माणूस आहेस, पण माझी आज्ञा पाळणार आहेस. मी तुला मोहऱ्यासारखा तुझा आता उपयोग करणार आहे. आणि मग देव सांगतात, कर्मण्यवादी कार्यश मा फलेषु कदाचन. मी सांगतोय म्हणजे त्याचं पहिलं पाप मला लागणार आहे, आणि तू मोहरा आहेस हे मी तुझ्याकडून करून घेतोय. म्हणजे आपण कसं रोजानं जातो आणि त्याचा मोबदला भेटतो, तर तू माझा शिष्य किंवा पार्थ, तू हे काम कर. आणि तू जरी हे काम नाही केलंस तरी ते भीष्म मारायचे राहणार नाही. दुर्योधन, दुःशासन, द्रोण कधी ना कधी तरी ते मरणार आहेत. ते काय अजरामर होणार नाहीत, तरी पण तुला त्यांना मारावं लागेल, कारण ही आज्ञा माझी आहे, हे माझं डिमांड आहे तुला. मग त्यांनी धनुष्य घेतलेलं आहे, कारण ते वाईट का चांगलं हा सांगणारा श्रीकृष्ण आहे, आणि श्रीकृष्णावरती त्या पार्थाचा विश्वास आहे. म्हणून त्यानं ते युद्ध करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं प्रत्येक माणसाने एक लक्षात ठेवलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून कर्म केलं, तुकारामांनी गाथा लिहिली, दासबोधांनी दासबोध लिहिला, गुरुचरित्र, हे जे सगळी लोक प्रवचन करतात, कीर्तन करतात, हे त्यांचं कर्मच करत असतात. आपण ह्या कर्मांना कधीही नावं नाही ठेवली पाहिजेत. आपल्याच्यानी काही जमत नसेल तर रामराम म्हणून घरात बसावं, पण एखाद्याच्या सामूहिक कर्मामध्ये कधीही आड येऊ नये. कारण कर्म करणारा हा चांगल्या भावनेनं करत असेल, वाईट भावनेनं करत असेल, हे ईश्वराच्या अधीन आहे. आपण साधी माणसं आहोत, आपल्याला तेवढा अधिकार अजून भगवंतानं दिलेला नाही. आणि ह्या सृष्टीवर राहायचं म्हटल्यावरती अन्न तयार केलंच पाहिजे, पिकवलं पाहिजे, कापड वस्त्र घालण्यासाठी आपल्याला पाहिजे. सगळ्या गोष्टी करण्यासाठी हे सगळी कर्म करावीच लागतात. आयतं बसून आपल्याला कोण खायला देणार नाही. देहारी पलंगावरी त्याची काय अवस्था होती आपल्याला माहीत आहे. त्यामुळं माणसानं
कर्म केलं तरच परमेश्वर त्याच्या पाठीमाग आहे, अन्यथा देव त्याला काहीच देणार नाही. त्याच्याकडं तो पाठ फिरवतो. म्हणजे देव हा कर्मावरती आधारित आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देव, ही संकल्पना ह्या व्हिडिओमध्ये नाही. ह्या व्हिडिओमध्ये वर्क इन प्रोग्रेस, आलस्य अवघाची दौडावा, यज्ञ उदंडीच करावा. काहीतरी काम करा आणि कर्म करा, त्याच वेळेला तुम्ही सिद्ध होणार आहे आणि ही सृष्टी चालणार आहे, याचा तुम्ही 10 वेळा विचार करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. हॅव अ गुड डे. थँक्यू. नमस्कार.